शिक्षक महाराष्ट्र फेसबुक कट्टा वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या कट्ट्याचे संस्थापक आमचे विद्यार्थी मित्र अरुण वाळुंज, खरं म्हणजे यांचे फार कौतुक करण्यासारखे आहे। वेगवेगळ्या विषयावर हे सातत्याने आपल्या कट्ट्यावर चर्चा घडवून आणतात। त्यांच्या कट्ट्याचे ब्रीदवाक्य सुद्धा फार चांगलं आहे। जे भिडतंय मनाला तेच देऊ तुम्हाला। जिवंत प्रश्नांवर सातत्याने बोललं पाहिजे, समाज जागृती केली पाहिजे, त्यासाठी हा मीडिया वापरला पाहिजे, या उद्देशातून त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे। खरं म्हणजे फेसबुकवर जगात कुठलाही माणसाशी आपला संवाद साधता येतो, तो कधीही संवाद साधता येतो। या नवीन जे तंत्रज्ञान आहे याचा वापर आपण केला पाहिजे। त्या अनुषंगाने मी तुमच्या संवाद साधतोय। आजचा विषय हा जिवंत विषय आहे, ज्वलंत पण आहे, तो म्हणजे आजचा तरुण व शिक्षण। शिक्षण आणि भारतीय एकूणच इतिहास पाहता भारताचा आपल्याला फार वेगवेगळी तथ्य पुढे येत आहेत। म्हणजे भारतामध्ये 98% जनतेला शिकण्याचा अधिकारच नव्हता, असा हा आपला भारत देश आहे। म्हणजे भारतामध्ये गुरुदक्षिणा म्हणून अंगठा घेतला जातो। असं घडून सुद्धा अनेक खेडेगावामध्ये शहरामध्ये द्रोणाचार्य क्लासेस, द्रोणाचार्य अकॅडमी असे शीर्षक देऊन काहीतरी शिक्षण दिलं जातं। म्हणजे आपण इतिहासातून शिकत नाही याचं हे धोतक आहे। अजून एक मजेशीर गोष्ट आहे, म्हणजे स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना शिक्षण घेण्याची बंदी होतीच। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना सुद्धा पेशव्यांनी शिक्षण घेण्यास मनाई केली होती। हा इतिहास आहे आपल्याकडे। त्यांची आई त्यांना पहाटे 4 वाजता चोरून शिकवायची। एका राजाची ही अवस्था आहे। मग शिक्षण द्यायचं तर कोणतं द्यायचं? तर धार्मिक शिक्षण द्यायचं। आणि धार्मिक पोथ्यांना, ग्रंथांना आम्ही शास्त्र म्हटलेलं आहे। शास्त्रात असं लिहिलंय, शास्त्रात असं लिहिलंय। म्हणजे शास्त्रीय संकल्पना सुद्धा आमच्याकडे या पद्धतीने आली। स्वामी विवेकानंद सुद्धा धर्माच्या अनुषंगाने प्रवचन देत होती जगाला, तरी ती सीकेपी वर्गातील असल्यामुळे तुम्हाला धार्मिक प्रवचन देण्याचा अधिकार नाही असाही सांगणारा हा आपला भारत देश आहे। म्हणून तर इथं महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणजे विद्या नाही म्हणून हे सगळं घडलं असे महात्मा फुले मानतायत। इथल्या सगळ्या धर्मव्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून, अवलोकन करून महात्मा फुले हा निष्कर्ष काढतायत की शिक्षणामुळे आपण मागे राहिलो। संत गाडगे महाराज म्हणतायत की बाबा पाहुण्या रावणांना पाहुणचार कमी करा, कपडे कमी घ्या, पण आपल्या मुलांना शिकवा, त्यांना पुस्तकं घ्या। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की शिक्षण हे वाघिणीत दूध आहे, जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, अशीच संकल्पना या महापुरुषांची होती। आजही समाजसुधारकांची ही संकल्पना आहे किंवा शिक्षणामुळे समाज बदल होईल, समाज बदलेल। जेवढे समाजसुधारक झाले ते म्हणजे की लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, त्यांचा समाजाकडे, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। व हे दृष्टिकोन बदलण्याचं काम हे शिक्षण करतं। मग शिक्षण हे दिलं पाहिजे। पण आता फार मोठा वर्ग शिक्षित झालेला आहे, पण जे काही अपेक्षित सामाजिक परिवर्तन हवं होतं, जो काही विकास हवा होता, तो दिसत नाही। याचा अर्थ काय? शिक्षण दिलं पाहिजे, पण कोणतं आणि कसं? म्हणजे आजचा तरुण व शिक्षण याचा विचार करत असताना आपल्याला शिक्षण दिलं पाहिजेत वादच नाही, पण कोणतं द्यायचं आणि ते कसं द्यायचं, या 2 प्रश्नांवर आपण चर्चा केल्यानंतर आजचा तरुण कसा आहे या शिक्षण व्यवस्थेमधला हे आपल्या लक्षात येईल। आजचं शिक्षण तुमचं पाहिलं असेल की शिक्षणावर कोणकोणत्या गोष्टी प्रभाव टाकतात। खरं म्हणजे शिक्षण व्यवस्थेमधला तरुण समजून घेणे म्हणजे शिक्षण व्यवस्था समजून घेणं। ती समजून घेतल्यानंतर त्याच्यावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडतो, तो कसा पडतो,
कोणत्या अंगाने पडतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट, सरकारच्या धोरणाचा प्रभाव पडतो. म्हणजे मी पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं असेल की 100 मुलं, 200 मुलं एका वर्गात बसतायत. त्या शिक्षकाने कितीही जीव तोडून शिकवावं, ह्याचा काय फायदा होणार नाही. आज शिक्षण तज्ज्ञ म्हणतात की एका वर्गामध्ये 25 किंवा 30 विद्यार्थी असावेत, तर तो शिक्षक प्रत्येक मुलाकडे स्वतंत्र लक्ष देऊन त्यात ते समजतंय का, त्याला कोणत्या परिभाषेत शिकवलं पाहिजे, त्याला वेगळा वेळ दिला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. वर्गात बसणाऱ्या त्या विद्यार्थ्याची तो मानसिकता समजून घेऊ शकतो. त्याचं कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक स्थान काय आहे, कोणत्या विवंचना आहेत, तो कोणत्या मानसिकतेतून जात आहे, तो वर्गात बसला म्हणजे नेमकं तो कसा बसलेला आहे, त्याची मानसिकता कशी आहे, हे तो समजून घेऊ शकतो. पण जेव्हा 150 विद्यार्थी असतात, 200 विद्यार्थी असतात, तेव्हा हे शक्यच नाही. मग शासकीय धोरणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे इथं आपण पुन्हा येणार आहोत की आपण शेवटी सरकारच्या अनुषंगानेच विचार करणार आहोत. पुढे आपण जाणार आहोत ना, तेव्हा आज काय झालेलं आहे की गेली 8 वर्ष जागाच भरल्या गेल्या नाही. त्यामुळे काय झालं, जो वर्ग शिक्षित झालाय, MA झालाय, MPhil झालाय, PhD झालाय, पुस्तक लिहितोय, शोध निबंध लिहितोय, त्याचं वय आज 30-35 झालेलं आहे, पण त्याला नोकरी नाही. मग तो 20व्या वर्षी BA झालाय, 22व्या वर्षी MA झालाय, आणि त्याला 35 वर्षापर्यंत काही नाहीये, नोकरी नाहीये. समाजामध्ये, कुटुंबामध्ये काय मेसेज गेला की पोरगा PhD होऊन जॉब नाही म्हणजे शिकून काय फायदा. कारण एक काळ असा होता की MA झाला म्हणजे फार मोठी गोष्ट, MPhil झाला, PhD झाला म्हणजे काय फार मोठी गोष्ट, फार विद्वान माणूस, समाजात फार प्रतिष्ठा. पण तू त्याला अर्थव्यवस्थेचं जर हे नसेल, ताळमेळ नसेल, तर ती प्रतिष्ठा राहत नाही. मग झालं CSB, 10,000 काम करा, 15,000 काम करा. विनानुदानित ही संकल्पनाच आपल्याकडे पुढे आलेली आहे. त्याच्यामुळे तो शिक्षक पूर्ण फोर्सने शिकू शकत नाही, तो जीवनात उभाच राहू शकत नाही. तो काय शिकवणार. मग एक प्रकारचं शोषण चालू झालं. इथं पहिलं शिक्षकांचं शोषण चालू झालं या व्यवस्थेमुळे. त्याला जबाबदार कोण आहे, तर सरकार जबाबदार आहे. आपण पुढे पाहणार आहोत, एक एक गोष्टी पाहणार आहोत, किंवा शिक्षणावर कोणकोणत्या गोष्टींचा धोरणाचा प्रभाव होतो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कोणताही मंत्री शिक्षण खाते घेण्यास तयार नाहीये. कारण का, त्याला आर्थिक नियोजन नाहीये, फंड कमी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याच्या कार्यकर्त्यांना पोषण करण्यासाठी हे खातं बरोबर नाही. घर खातं घेणार, तो पाटबंधारे खातं घेणार, नगर विकास मंत्रालय खातं घेणार, पण शिक्षण मंत्री नाही. म्हणजे शिक्षण मंत्री आम्ही पुन्हा करतो आहोत, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांचे विचार कोणते एकूणच या व्यवस्थेसंबंधी, शिक्षण व्यवस्थेसंबंधी तर फार अवघड आहे. मागे एक आमच्या केंद्रीय मंत्री होत्या, त्यांचं शिक्षण काय आहे. मागे महाराष्ट्रामध्ये एक मंत्री होता, त्याचं शिक्षण काय, त्याला काहीच कळत नव्हतं. म्हणजे उदासीनता आहे, शासकीय उदासीनता आहे. त्याच्यामुळे एक प्रकारचा निराशा उत्पन्न झाली शिक्षकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, या सगळ्या व्यवस्थेमध्ये. आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे हा एक म्हणून म्हणतो किंवा शिक्षणावर प्रभाव कोणता तो गट, अजून गट एक राजकारण. सरकार आहेच, पण राजकारण ही संकल्पना जी आहे, मी हमेशा म्हणतो की शिक्षण हा राजकारणाचा मुद्दा झाला पाहिजे. तो तुमच्या आमच्या त्याच्या चर्चेला गेला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने तर मतदान झालं पाहिजे. म्हणजे मला अजून मागचा इतिहास आठवतोय की इंग्लंडमध्ये मधल्या काळामध्ये थोडी अर्थव्यवस्था ढासळली होती. तेव्हा त्यांनी सगळ्या खात्यामधलं काय केलं होतं, पैसे कमी केले होते, पण शिक्षण खात्यामधला ₹1 सुद्धा कमी केला नव्हता. तेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला किंवा तुम्ही असं काय केलं, आपल्याकडे पैसे नाही आहेत. ते म्हणे नाही, एक वेळ कमी जेवण मिळालं तर चालेल, पण शिक्षण व्यवस्था चांगलीच मिळाली पाहिजे. कारण का, त्यातून आपण समाज घडवत असतो, उद्याची पिढी घडवत असतो. ते डॅमेज झालं तर अख्खा देश डॅमेज होऊ शकतो. इंग्रजांनी ते जाणलं होतं. आमच्याकडे काय आहे, आजही सर्वात जास्त कमी निधी हा शिक्षणाला दिला जातो. तुम्ही पहा, रस्ते उभारण्यासाठी, धरणांसाठी किती निधी दिला जातो नीट पहा. मला ते गरजेचं नाही असं नाही, कारण त्या टक्केवारी आहे. ह्यात मग काय, हे काही चर्चेचा विषय नाहीये हा, किंवा आपण आपल्याला त्या अंगण जायचं बी नाहीये. शिक्षण खात्याला अजून 2 किंवा 3% सुद्धा खर्च केला जात नाही GDPचा. म्हणजे एकूणच इथल्या राजकारण्यांचा बघण्यात दृष्टिकोनच काही नाहीये. हे बघण्यात दुय्यम आहे. का दुय्यम आहे, तुम्ही आम्ही तो विषय राजकारणाचा करत नाही. प्रत्येक नगरसेवकाला, प्रत्येक आमदाराला, प्रत्येक खासदाराला तुम्ही विचारलं पाहिजे
की आमच्या शिक्षणाची सोय काय? आमची मुलं खाजगीत घालायचे का? म्हणजे ज्युनियर केजीला घालताना लाख रुपये भरायचे? शेतमजूर असेल, कामगार असेल, तो भरू शकत नाहीये. ही आमची समस्या नाही का? मी राहतो शहरात राहतो. मी न सांगता दरवर्षी दोन वर्षाने रस्ता केला जातो. म्हणजे अक्षरशः इतका रस्ते इतके मोठे केलेले आहेत थरावर थर की ते शेजारची घरं खाली गेलेली आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं रस्ता करायला? तो रस्ता चांगला होता ना, न सांगता होते. पण त्या एरियामध्ये चांगली शाळा आहे का शासकीय? त्या अनुषंगाने कोणाचं लक्ष आहे का? तर नाही. ह्याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत. तुम्ही आम्ही नगरसेवक निवडून देतोय, तुम्ही आम्ही सरपंच निवडून देतोय, तुम्ही आम्ही आमदार निवडून देतोय, तुम्ही आम्ही खासदार निवडून देतोय. तुम्ही त्यांच्यापर्यंत हा माझा प्रश्न असं मांडतच नाही. म्हणून हा राजकारणाचा मुद्दा झाला पाहिजे. लोकशाहीमध्ये जो मुद्दा राजकारणाचा होतो तो कोणत्याने येणं त्या कारणाने तो तडीस लावलाच जातो. आमचा राजकारणाचा मुद्दा हा धर्मकारण होऊ शकत नाही. हो, ज्या देशामध्ये अनेक धर्म राहतात ते धार्मिक मुद्दा होऊ शकत नाही. आणि ते आज काय घडतंय महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? ही लांछनास्पद गोष्ट आहे. जिथं संतांची भूमी आहे, समाजसुधारकांची भूमी आहे, तिथे या अनुषंगाने राजकारण होतंय. आणि आम्ही त्यात धन्यता मानतोय. ही धोक्याची घंटा आहे. आणि ते तुम्ही आम्ही लोकांनी, शिक्षित लोकांनी जाणली पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. काही लोक आहेत ना, केजरीवालनी हा मुद्दा, शिक्षण हा राजकीय मुद्दा केलेला आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मग त्यांच्या शाळेमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करतायत. आम्ही पुढे पाहणारच आहोत. त्यांच्या प्रयोगाच्या पुढे बोलणारच आहोत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने. असे किती राजकारणी आहेत की जे शिक्षण हे राजकारणाचा मुद्दा बनवतात, आपल्या विकासाचा मुद्दा बनवतात. सगळ्या विकासाच्या गंगा किंवा सगळे प्रवाह शिक्षणातून जातात. तसं होत नाहीये. आमचे लोकांचे मुद्देच वेगळे आहेत. याचा अर्थ काय? तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. म्हणजे आपल्याला एक सवय आहे इतरांकडे बोट करायची. ते आता बंद केलं पाहिजे. तुम्ही आम्ही काय हे काय केलं पाहिजे? या अंगाने चर्चा केली पाहिजे. व या राजकारण्यांना आहे की नाही, जो शिक्षित माणूस आहे त्यांना निवडून द्या ना. आमचे जेवढे आता खासदार आमदार आहेत तिथले ते किती लोक शिकलेले आहेत. म्हणजे शिकलेला मुलगा नोकर आणि कमी शिकलेला मालक, तो आमचा साहेब. ही एकूण व्यवस्थाच म्हणजे हसायला येतं आपल्याला. असं का घडतं? पण ह्याला कारण आहेत. ह्याला काय आहेत? कारण आहेत. ते आपण शिकलं पाहिजे. पुन्हा एकदा असं म्हणतो किंवा उच्च शिक्षण हे परदेशात चांगलं मिळतं, हे आपल्याला फेड आलेलं आहे. म्हणजे आपणच आपल्या शिक्षण व्यवस्थेसंबंधी शंका उपस्थित करतो. आपल्या सगळ्या नेत्यांची मुलं कुठे शिकतायत? श्रीमंत लोकांची मुलं कुठे शिकतायत? परदेशामध्ये. त्यामुळे कळत न कळत आमची शिक्षण व्यवस्था दुय्यम आहे असंच एक प्रकारचा प्रवाह लोकांमध्ये जातोय. मोठं ऑपरेशन करायचं आहे तर फॉरेनला, नोकरी करायची आहे तर परदेशामध्ये, शिकायचं आहे तर परदेशामध्ये. हे सगळ्यांना शक्य आहे का? भारत हा तरुणांचा देश आहे, पण ह्या तरुणांना आम्ही नीट शिक्षण देत नाहीये. हेच पुन्हा आपण समजून घेतलं पाहिजे. आजही व्यवसाय करणारा जो वर्ग आहे, माझं निरीक्षण आहे, आजही व्यवसाय करणारा जो वर्ग आहे किंवा जाती समूह आहे ते फक्त आपल्या मुलाला नावासाठी शिकवतात. फक्त डिग्री पाहिजे. मी अनेक व्यापाऱ्यांची मुलांची चर्चा करतो. अरे का रे तू नीट शिकत नाही का? तू रोज वर्गात येत नाही? सर काय नाही, फक्त डिग्री पाहिजे. मला माझा बिझनेस आहे आणि त्यात जो पैसा मिळतो तो कुठेच मिळत नाही. म्हणजे एकूणच आमच्याकडे शिक्षणाला फार दुय्यम अंगाने पाहिलं जाते. म्हणजे त्या कारखान्याचा, त्या दुकानाचा मालक कोण आहे तर कमी शिकलेला, आणि त्यात जो नोकर आहे तो जास्त शिकलेला. म्हणजे ही व्यवस्थाच इतकी, म्हणजे शिक्षण म्हणजे तो म्हणतो की बघा माझ्याकडे MA झालेला, PhD झालेला, MBA झालेला मुलगा आहे. आणि ती गोष्ट खरी आहे. एखादं शोरूम असतं गाड्यांचं, तो 10वी 12वी किंवा BA झालेला असतो कस तरी, आणि त्याच्यात गाड्या विकणारे मुलगा MBA आहेत, ME आहेत. हे पुन्हा एकदा आपण पाहण्याची गोष्ट आहे की जो इथला जो व्यापारी वर्ग आहे, व्यापारी जाती समूह आहे, वर्ग समूह आहे, तो शिक्षणाकडे फार वेगळ्या अंगाने पाहतोय आणि त्याला प्रतिष्ठा आहे. म्हणजे समाजात ज्या लोकांना प्रतिष्ठा आहे तो वर्ग शिक्षणाकडे चांगल्या अंगाने पाहत नाहीये. म्हणजे आपण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करतोय. आपण पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येणारच आहोत. आजचे शिक्षण आणि तरुण
पण याच्या आधी आपण शिक्षण व्यवस्था आज कशी आहे, आज वास्तव काय आहे हे आपण समजून घ्यायचंय. आज खाजगी शिक्षण संस्था फार पुढे येत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विचारूच नका. बरं, ह्या शिक्षण व्यवस्था कुणी काढल्या? सर्वात जास्त शिक्षण संस्था ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ज्यांनी काढल्या ना त्यांना माझा सलाम आहे. त्यांच्या संबंधी मला सार्थ अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये अशी लोक होऊन गेली की त्यांनी खेडेगावामध्ये मुलगा शिकला पाहिजे म्हणून शिक्षण संस्था काढल्या. त्या रयत असतील, प्रत्येक गावामध्ये अशा संस्था होऊन गेल्या, वेगवेगळ्या संस्था होऊन गेल्या तालुक्या लेवलवर. ही मोठी गोष्ट आहे. पण ते काढल्या कोणी? आत्ताच्या संस्था चालकांच्या आजोबांनी, आत्ताच्या संस्था चालकाच्या बापांनी. आपला देश शिकला पाहिजे, आपली मुलं पुढे गेली पाहिजेत, या उद्देशांनी त्यांनी ह्या संस्था काढल्या. आज त्यांच्या नातवाला ह्याचं काही घेणं नाहीये. माफ करा, काही अपवाद असतील, मला कुणाला रोष करायचा नाही. त्यांच्या मुलाला आपल्या आजोबाने, आपल्या बापाने कोणत्या उद्देशाने संस्था काढलेली आहे काही घेणं नाही. माझा फायदा कसा होईल? आर्थिक फायदा. माफ करा, शिक्षण संस्था चालकांचे आज शिक्षण काय आहेत? आपली शिक्षण व्यवस्था संस्था नीट टिकावी म्हणून ते गावातल्या 4-5 लोकांना हातात धरतायत. आणि ते काय करतायत? ते हे करतायत, काय करतायत? त्यांना सदस्य करतायत. म्हणजे ह्यांचं शिक्षण काय? म्हणजे माझा एक मित्र प्राचार्य झाला, एका चांगल्या गावात तो गेला प्राचार्य म्हणून. त्याची इच्छा होती की आपण काहीतरी प्रयोग राबवूया. तुझा चळवळीतला होता. तर त्या प्राचार्याच्या टेबलाच्या पुढे त्या संस्थेमधला एक माणूस यायचा सदस्य, आणि प्राचार्याच्या दिशेने पुढे पाय ठेवून बसायचा. तू माझा नोकर आहेस. मग त्या शिक्षण काय? 4थी नापास. म्हणजे आजोबांनी, वडिलांनी शिक्षण संस्था ज्या उद्देशाने काढल्या, अपवाद आहेत, संस्था चालक काही अपवाद आहेत, पण 90% आज संस्था चालक जे आहेत की त्यांना आपल्या आजोबांनी, आपल्या बापांनी संस्था का काढली आहे त्या मुलांना काही घेणं देणं नाही. किंवा संस्था चालकाचे मुलंच, संस्थेवर असलेल्या सदस्यांची मुलंच त्या संस्थेत शिकत नाहीत. जे अपवाद आहेत त्यांना माझा सलाम. मी त्यांच्यामध्ये बोलतच नाही. भयानक परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. आज शिक्षणाची नेमणूक कशी होती आहे? म्हणजे मला काय सांगायचं काय, शिक्षण व्यवस्थेवर कोणकोणते घटक, मग सरकार असेल, राजकारण असेल, इथला प्रतिष्ठित वर्ग असेल, संस्था चालक असेल, आणि दुसरा जे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षक. आज शिक्षकांची भरती कशी होती आहे? वृत्तपत्रात ज्या बातम्या येत आहेत ना, त्या बातम्या पाहूनच अंगावर काटा येतो. म्हणजे आमच्या वेळेस अशा गोष्टी नव्हत्या, आमच्या वेळेस व्यवहार झाला नाही. आपण बोललं पाहिजे. उगाच नाव ठेवताना जे वाटेल ते बोलणं वाईट आहे, चांगले नाही. आजची परिस्थिती काय आहे? वृत्तपत्रामध्ये येतं की एवढे लाख घेतले, तेवढे लाख घेतले. मग शिक्षक भरताना जर असा व्यवहार होत असेल तर तो शिक्षक कोणत्या अंगाने शिकवेल, कोणत्या मानसिकतेत शिकवेल? म्हणजे तुम्ही डिग्र्या घेऊ शकता, तुम्ही PhD होऊ शकता, पुणे विद्यापीठात पहिल्या येऊ शकता. माझे काही विद्यार्थी आहेत ते गोल्ड मेडल आहेत, पण त्यांना जॉब नाहीये. PhD आहे, पोस्ट डॉक्टरेट आहेत, म्हणजे गोल्ड मेडल्स आहेत, PhD आहेत, पोस्ट डॉक्टरेट आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, लेख आहेत, पण जॉब नाही. मग जॉब कोणाला मिळतोय? शिक्षण आहे पण पैसे नाहीत, जॉब नाही. पण शिक्षण मोजकं आहे, MA सेट नेट, पण पैसे आहेत, जॉब आहे. हे निकष तो माझ्या मतदारसंघातला आहे, माझ्या ओळखीचा आहे. हे निकष म्हणजे आता शिक्षण पाहिलं जात नाहीये, क्वालिटी पाहिली जात नाहीये. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर हे सगळे घटक काय करत आहेत? दबाव टाकत आहे. अशी ही शिक्षण व्यवस्था आहे. ह्याचा परिणाम काय झालेला आहे? ह्याचा परिणाम हा आजच्या शिक्षकांवर, आजच्या विद्यार्थ्यांवर आणि समाज व्यवस्थेवर झालेला आहे. खरं म्हणजे आपण शिक्षणाचे अनेक प्रकार आहेत, त्यातले 2 प्रकार फार महत्वाचे आहेत. एक व्यावसायिक शिक्षण, म्हणजे आपलं इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, काय ITI असेल, MBA असेल, हे झालं व्यावसायिक शिक्षण. शिक्षण झालं, डिग्री घेतली की व्यवसाय करायचा. डॉक्टर हो, इंजिनियर हो, MBA हो, काय बिझनेस टाक. दुसरं आहे मूल्य शिक्षण, आपण त्यामध्ये कला शाखा,
आर्ट ह्यात काय शिकवतात? का जगावे, कसे जगावे, सामाजिक भान येण्यासाठी, स्वतःची जाणीव होण्यासाठी, समाजाची जाणीव होण्यासाठी, पर्यावरणाची जाणीव होण्यासाठी ही शाखा आहे. आज काय झाले? मूल्य शिक्षणाकडे समाजाचा ओढा नाही. कोणत्या आईवडिला वाटत नाही की आमचा मुलगा आर्टमध्ये शिकावा. बघा, हे वास्तव आहे. चांगलं वाटत नंतर बघू आपण. त्यांचं सगळं काय चाललेलं आहे? व्यावसायिक शिक्षण. एमबीए करा, इंजिनियर करा, एमबीए करा, एमबीए करायचं मोठं पॅकेज, ज्यामध्ये जास्त पैसा मिळेल ते शिक्षण आपल्या मुलाला दिलं पाहिजे. याच्याकडे काय आहे? लोकांचा ओढा आहे. म्हणजे हे असं का घडलं? मूल्य शिक्षणाला आज महत्व कमी का आलं? हे आपण जाणलं पाहिजे. मला पर्याय काय? एकाच वेळी मूल्य शिक्षण व तुमचं व्यवसाय शिक्षण देता येईल का? तर हो, यस. तो प्रयत्न केला ना. म्हणजे काही लोकांना कळत नाही असं नाही. म्हणजे पूर्वी सुद्धा आपल्याकडे चरखा चालवणे, वेगवेगळे शेती शिक्षण दिलं जायचं. म्हणजे मूल्य शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण हे दोन्ही एकाच वेळेत दिलं जायचं. आता ही नवीन अभ्यासक्रमात ते आलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणात ते आलेलं आहे. क्रेडिट सिस्टीममध्ये ते आलेलं आहे. पण त्याची अंमलबजावणी होते का? इथे मुद्दा आहे. म्हणजे सरकारला हे कळलेलं आहे, तज्ज्ञांना हे कळलेलं आहे, तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही. मग घोडं कुठं अडतंय हे आपण आज बोलणार आहोत, ह्यावर चर्चा करणार आहोत. कारण का हा विषय चर्चेला गेला पाहिजे, हा विषय समाजातली जनसामान्यांपर्यंत गेला पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे. तर आता बघा, तुम्ही जे वेगवेगळे कोर्स आलेले आहेत, मी कोणताही मुलगा कोणताही कोर्स करू शकतो, कोणतं क्रेडिट घेऊ शकतो. पण त्यासाठी शिक्षक नेमलेत का? नाही. तो कोणताही विषय घेऊ, म्हणजे सायन्सचा मुलगा आर्टचे विषय घेऊ शकतो, इंजिनिअरिंगचा मुलगा आर्टचे विषय घेऊ शकतो. तशी व्यवस्था आहे का? सिस्टीमच नाही ना आमच्याकडे. तशी सिस्टीमच नाही. दाखवा मला कुठे सिस्टीम आहे ती. मग नवीन शैक्षणिक धोरण राबवणे अवघड गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. आणि आमच्या समाजामध्ये एक गोष्ट घडते की ज्या डिग्रीने व्यवसाय किंवा तुमचा व्यवसाय करता येतो किंवा नोकरी मिळते, तिकडे आमची लगेच ओढाच आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर शिक्षण नोकरी मिळते असं समज आला. पुणे विद्यापीठाच्या अंडरमध्ये काही वर्षामध्ये 100च्या वर इंजिनिअरिंग कॉलेज झाली, त्यातले आता निम्मे बंद पडले. डीएड बीएड जॉब मिळतो, गावागावात डीएड बीएड निम्म्याच्या वर बंद पडले. एमबीए चालूच झालं, इन्स्टिट्यूट उभाच राहिल्या, आज निम्म्याच्या वर बंद पडल्या. म्हणजे समाज सुद्धा धास्तवलेला आहे की आपण मुलाला कोणतं शिक्षण द्यायचं, त्याची ओढ वगैरे बघणं इथं फार पुढची गोष्ट झाली. म्हणजे डीएड बीएड झालेल्या, म्हणजे आता एक म्हण आलेली आहे, घरोघरी डीएड बीएड झालेल्या मुली, नोकरी होईल, नोकरी मिळेल, लग्न होईल या उद्देशाने मुली शिकवल्या. पुढे काय झालं? नोकऱ्याच नाही. आज गाड्या विकायला मुलं एमबीए आहेत, मग त्यात दाजा राहतो का? नाही. काही संस्थांकडे गल्ला केला अक्षरशः. कारण काय नवीन जे डिग्री येतात शिक्षण त्याला अनुदान नाहीये, त्याला अनुदान सरकार देत नाहीये. पारंपरिक शिक्षण आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्याला अनुदान आहे. बीबीए बीसीए, किती शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, फार कमी. पण त्याला माहिती आहे की इकडे नोकरी मिळू शकते, व्यवसाय चांगला चालू शकतो, लोक पैसे देऊन खासगीत जातील. म्हणजे सरकार सुद्धा यातून मागे जाण्याचा, आपली ही समस्या इतरांवर लोटण्याचा प्रयत्न करतोय. आज काय झालेलं आहे, नुसतं इंजिनिअरिंग फायदा नाही, दुसरी डिग्री घेतली पाहिजे, एमबीए केलं पाहिजे, डिझायनिंग कोर्स केला पाहिजे. म्हणजे एक डिग्री घेऊन त्या मुलाला भागत नाहीये, त्याला दुसरी डिग्री घ्यावी लागते आहे, त्याला त्या अनुषंगाने सपोर्टिंग कोर्स करावे लागत आहेत, तेव्हा त्याला कुठे जॉब मिळतोय. ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ असा होतो की आम्ही जे शिक्षण देतोय ते परिपूर्ण नाही. म्हणजे मी काय झालं तज्ञ नाहीये, पण अनुमान काढू शकतो ना की त्याला एक डिग्री असताना दुसरी डिग्री घ्यावी लागते. म्हणजे काय, ती डिग्री परिपूर्ण नाही. तो एका डिग्रीत मास्टर झालाय, पण त्याला दुसरा कोर्स करावा लागतो आहे. याचा अर्थ काय, आम्ही कुठंतरी
आता जी एक मागणी आहे ती मागणी पूर्ण करणारं शिक्षण देऊ शकत नाही. यातून काय होतोय, हा काय होतोय पुढे तुमचा निष्कर्ष पुढे येतोय. बरं, आता आजच्या जो तरुण आहे तो भांबवलेल्या अवस्थेमध्ये आहे. तो तरुण काय, वडील सुद्धा. म्हणजे आजचे शिक्षणाचा निर्णय कोण घेतो? वडील घेतात, चुलते घेतात, आजोबा घेतात. बरंच बघा, एखादा अपवादा मुलगा असतो, अशा अपवाद कमी आहे, तो मुलगा घेतो निर्णय. आई वडील म्हणतात तू हे शिकला पाहिजे, तू ही डिग्री घेतली पाहिजे, तू या साईडला गेला पाहिजे. आता व्यवस्था एवढी झटकीने बदलते आहे, व्यवसाय शिक्षणातल्या गरजा, त्यांची डिमांड एवढी बदलत चाललेली आहे की मागच्या पिढीत शिकलेले आजोबा असतील, वडील असतील, चुलते असतील, यांना निर्णय घेताच येत नाही घेता येत त्यांना. म्हणजे आमच्या मुलाला इंजिनिअरिंग झाल्यावर नोकरी मिळाली, डीएड झाल्यावर नोकरी मिळाली, एमबीए झाल्यावर नोकरी मिळाली, आणि तो तिकडे म्हणतो की मग माझ्या मुलाला शिकवा. त्यावेळेसचं वातावरण वेगळं होतं, आजचं वातावरण वेगळं आहे. ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेक इंजिनियर आहेत, काय एमबीए झालेली मुलं आहेत, बीए, एमए, पीएचडी झालेली मुलं आहेत, त्यांना जॉब नाही. आणि ज्या गोष्टी जॉब आहेत तिकडे त्यांचं शिक्षण नाही. म्हणजे गोंधळलेली अवस्था आहे. आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मी तर हमेशा म्हणतोय की बाबा मीडियाने सुद्धा, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यावर सातत्याने चर्चा केली पाहिजे की आता आपण काय लोक आहेत ना, त्यांनी व्यवसाय केलाय, कोणतं शिक्षण घ्यावं, तुम्हाला जॉब कसा मिळेल, हा व्यवसाय लोकांनी केलाय. हे सरकारने आम्हाला सांगू द्या की त्या ह्याच्यामध्ये एवढ्या जॉब्स आहेत, एवढं तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. सरकार या अनुषंगाने एक स्वतंत्र गट का निर्माण करत नाही, एक ऑफिस का खोलत नाही की या 10 वर्षामध्ये एवढ्या जॉब निघू शकतात, तज्ञ नेमा ना तुम्ही. आमच्या असं होत नाही, आमच्या अजून असं होत नाही. म्हणजे नोकरी निश्चित नसल्यामुळे पालकही शिक्षणासंबंधी उदासीन आहेत आणि तो विद्यार्थीही शिक्षणासंबंधी उदासीन आहे. आजचे वास्तव आहे. त्या उदासीनता परिणाम काय झाला, ते एकाग्र होऊन शिकत नाहीयेत. मी हमेशा म्हणतो की आम्ही ज्या तळमळीने शिकायचो, तळमळीने म्हणजे वर्गामध्ये एखाद्या सरांनी एखाद्या पुस्तकाचं नाव काढलं की आम्ही त्या दुपारचं जेवण जेवायचो नाही, जयकर ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक शोधायचो आणि त्यात जो आनंद मिळायचा तो मोठा होता. मग सरांनी वर्गात शिकवताना काढलेल्या पुस्तकाचं नाव, ते पुस्तक त्याच दिवशी लगेच मिळालं पाहिजे. आता अशी मुलं सापडत नाही. संशोधन करणारी, शिकणारी, जे असं मन लावून करतायत, त्यांना त्यातलं काय कळतं आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे अशी मुलं सापडत नाहीत. अपवादाने काही मुलं, अपवाद म्हणजे नियम नाही हो. ही उदासीनता इथपर्यंत आलेली आहे. काही मुलं शिकत नाही, डायरेक्ट नको. तुमच्या काय राहतात, तुमच्या डायरेक्ट परीक्षा राहत आहेत. मधल्या काळात 75 हजेरी नव्हती म्हणून आमच्या कॉलेजमध्ये अनेक मुलांना बसू दिलं नाही. फार चांगला निर्णय होता. आम्हाला वाटलं की मुलं सुधारतील. परिणाम काय झाला, मुलं यायला कमी झाली आमच्याकडे. म्हणजे तुम्ही एखादा चांगला नियम करताय, चांगला कायदा राबवताय आहात, तर तो वाईट परिणाम होत आहेत. म्हणजे जे विद्यापीठाने कायदे केले ते चुकीचे कायदे नाहीयेत. तो मुलगा 75% वर्गात बसलाच पाहिजे, तर तो विषय समजू शकतो, तर तो त्या विषयाचे चांगले उत्तर देऊ शकतो. साधं गणित आहे. पण मुलांना हे नको आहे, फक्त परीक्षेला येतो, डिग्री पाहिजे. म्हणजे शिक्षण व्यवस्था म्हणजे डिग्री आहे का? जर तसं होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. असे कमी बुद्धीचे मुलं समाजासाठी, देशासाठी धोका होऊ शकतात, अडचण होऊ शकते. म्हणजे जी ताकद आहे तीच अडचण होऊ शकते. तलवार फार चांगली गोष्ट आहे, स्वतःच्या गळावर मारली तर. तलवार चालवायची कशी, कुणा विरुद्ध हे कळलं पाहिजे, ते हाताळायची कशी हे कळलं पाहिजे. शिक्षण हे हत्यार आहे, तरुण हा हत्यार आहे. आणि ते जर चांगलं असेल तर धोकादायक आहे, समाजात धोका आहे. तर हे जे गोंधळलेली अवस्था आहे, ह्या गोंधळलेल्या अवस्थेतून तुम्ही म्हणून सातत्याने हा विषय, हा प्रॉब्लेम आहे समाजाचा, हा प्रॉब्लेम आहे देशाचा, हा प्रॉब्लेम आहे कुटुंबाचा, ह्याची चर्चा समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही केली पाहिजे.
तर 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 फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचे एक डॉक्टर जर चुकला तर एक माणूस दगावू शकतो, एक इंजिनियर चुकला एक इमारत दगावू शकते. म्हणायचे एक शिक्षक चुकला तर एक पिढी बर्बाद होऊ शकते. आम्ही अशी गोष्टी सांगायचो, अशा अशा कहाण्या लोकांना सांगायचो. आता हे काय राहिलं नाही. शिक्षक व विद्यार्थी केंद्रीय शिक्षण राहिलं नाही, हे वास्तव आहे. पूर्वी होतं म्हणजे अनेक शिक्षक आपल्या घरी ट्युशन घ्यायचे. कुणाला ज्या मुलांना वर्गात नीट कळत नाहीये, त्याला मार्क कमी पडलेत, घरी फुकट शिकवायचे. तेव्हाच ती गोष्ट होती. शिक्षकांना मान सन्मान होता. आज 7वा वेतन आयोग मिळाला, शिक्षकांमध्ये बदल झाला. तो आपल्या गाड्यामध्ये आपल्या कपड्यामध्ये पैसे गुंतवण्यामध्ये मशगूल झाला. हेही वास्तव आहे. हे एक वास्तव आहे. दुसरं वास्तव काय आहे की जे विनाअनुदानित आहेत, सीएसबीवर आहेत, ज्यांना 10,000 15,000 मिळतोय आणि दिवाळी सुट्टी आली की घरी पगार नाही, मे सुट्टी आली की घरी त्यांना पगार नाही. वय तर झालेलं आहे, घरच्यांनी लग्न लावून दिलेलं आहे, करायचं काय? अशा विवंचनेमध्ये असलेला शिक्षक वेगळा. दोघां शिक्षण सारखंच, शिकवणं सारखंच, पण पगारामध्ये तफावत. हे मन हेरावून टाकणारी गोष्ट आहे. आज प्रत्येक कॉलेजमध्ये अनुदानित शिक्षक कमी आहेत आणि असे 10,000 15,000 काम करणारे शिक्षक जास्त आहेत. आणि संस्था चालक म्हणतायत की अनुदानित पेक्षा विनाअनुदानित माणसं जास्त काम करतात, चांगलं काम करतात. कारण ते त्या अंगाने बघतात. त्याची पिळवणूक झाली पाहिजे, हा जास्त राहायला पाहिजे आणि जास्त काम केलं पाहिजे. त्याला काय घेणं देणं नाही दुसरं. अरे तोही माणूस आहे, त्यालाही इतर गोष्टी आहेत, त्याला त्या उपभोगता आल्या पाहिजेत. त्यांनी इतर वाचन केलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे, घरात लक्ष दिलं पाहिजे, समाज पाहिला पाहिजे, जग पाहिलं पाहिजे, तर तो चांगलं काहीतरी वेगळं देऊ शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे. पण जो सीएसबी वाला आहे तो मन मारून सरळ करतो. म्हणजे तुम्ही कशाला चांगलं म्हणता? ते त्यांच्या अंगाने बघतात. सीएसबी वाले चांगले, विनोदवर चांगले, कारण त्याला काउंट टाकता येतं आणि ते तुम्हाला सलाम करतात, लुळे सलाम. हे विनोदवाले कायम झालेली माणसं करत नाही. मग तुम्हाला सलाम पाहिजे, लुळे सलाम पाहिजे. आज संस्था चालकांची 99% संस्थांची ही मानसिकता आहे. आम्हाला गुलाम पाहिजेत. हो साहेब, येस साहेब, येस सर. माणसाला पूर्ण आयुष्य जगता आलं पाहिजे, त्याचा व्यक्तिविकास झाला पाहिजे, त्याचा सन्मान राखला पाहिजे व त्या सन्मानाच्या चौकरीत त्यांनी शिकवलं पाहिजे. म्हणजे आपण बघताना सुद्धा कोणत्या अंगाने बघतो आहोत. आता शिक्षक भरला जातोय, परिणाम काय झालं? याचा सगळा परिणाम हा मुलांवर होतो. म्हणजे किती मुलांचे ऍडमिशन झाले या संबंधी जेवढे संस्था चालक जागृत आहेत, तेव्हा किती मुलं पास झाली या संबंधी जागृत नाही. हो, जागृत नाही. त्याला काय घेणं देणं? गल्ला किती झाला, अपवाद आहेत. एवढ्या किती करायच्या, किती कोटींच्या करायच्या, बस या त्यांचं लक्ष चालू आहे. 7वा वेतन आयोग आला, पैसा आला, शिक्षकांच्या नोकर पगार वाढला, संस्था चालक जागा झाले. आणि ते आजोबांनी काढलेली शाळा आहे, वडिलांनी काढली, ह्याला काही घेणं नाही. ह्याला व्यवसाय वाटतो. माफ करा, अपवाद आहेत, अपवादांना सलाम आहे. अपवादांनी मनावा घेऊ नये. आणि काही दलालमध्ये तयार झालेले आहेत, शिक्षकांमधले, प्राचार्यांमधले, ज्यातल्या खाचाखुचा संचालकांना दाखवत आहेत, सांगतायत आणि शोषण चालू आहे विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि पालकांचं. मध्ये आलं की खाजगीकरण करा, स्वायत्त व्हा महाविद्यालय, आणि सरकारने काय दाखवलं? 5 कोटीचं काय दाखवलं? गाजर दाखवलं संचालकांना. तुम्ही स्वायत्त व्हा, तुम्हाला 5 कोटी. संचालक डोळेच मोठे झाले, अरे वा. आणि मग दलाल तर सांगायला लागले, हे फार महत्वाचं आहे. जेव्हा निकम्मी सरकार तुम्हाला गाजर दाखवते आहे, त्याचा अर्थ असा होतो भविष्यात धोका आहे. भविष्यात धोका आहे. 5 कोटी घ्या म्हणजे साधी गोष्ट नाहीये ती. हा धोका कुणाला आहे? तुम्हा आम्हाला, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना. संस्था चालकांना नाही, त्याचा गल्लाच वाढणार आहे. त्याला लुळे सलाम करणारे माणसं जास्त वाढणार आहेत. हे संस्था चालक समजून घेत नाहीयेत. तर हा प्रश्न संस्थेचा नाही. संस्था हा प्रश्न सोडू शकत नाही. याला सरकारच हा प्रश्न सोडू शकतो.
हे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न सरकारच सोडू शकतो, संस्था नाही. परंतु 5 कोटीचा गाजा दाखवलेला आहे आणि तेवढंच बघून काही नियम वाचून ते म्हणतात की अरे वा, ह्यात काही धोका नाहीये. धोका पुढे आहे जो तुम्हाला दिसत नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये कमिशन मागणारा, वेगळ्या अंगाने विचार करणारा हा राजकारणी माणूस तुम्हाला 5 कोटीचं गाजर दाखवतं म्हणजे काय? ते तुमच्या फार खुश आहेत काय? तुम्ही काय तार तोडलेत काय? काहीच नाही. तुम्हाला समजतं काय? येतं काय? गाजर दाखवले पण पुढे धोका आहे. 5 कोटी देते म्हणजे धोका आहे. आज ना उद्या तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्ही पगार घ्या, तुम्हीच अभ्यासक्रम करा आणि तुम्ही शिकवा. मग शिक्षकही मेला, तो विद्यार्थी मेला आणि तो पालकही मेला. किती संस्थाचालकांना दृष्टिकोन आहे? अजिबात नाही. हम करे सो कायदा. आता बघा तुम्ही संस्थाचालकांचे वागणूक कसं आहे, 90% काही नक्की आहेत. हम करे सो कायदा. आम्ही कायद्यापेक्षा मोठे आहोत असंच लोकांना वाटत चाललेलं आहे. कारण त्यांच्या आजोबांचा जो दृष्टिकोन होता, वडिलांचा दृष्टिकोन होता शिक्षणाकडे बघण्याचा, समाजाकडे बघण्याचा, तो आता ह्यांचा राहिलाच नाही. अजिबात नाही राहिला. अपवाद आहेत, माफ करा, अपवादाला माझा सलाम आहे. मी 90% संबंधी बोलतोय. राहिलाच नाही. म्हणजे तुम्ही नीट पाहिलं असेल की शिक्षण फार महत्वाचं आहे. इंग्रजांनी ज्या 1857ला विद्यापीठ काढलं, त्यातून जी मुलं शिकली ना, त्यातले 1 किंवा 2% मुलंच नोकरी केली. बाकी सगळ्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केलाय. समजून घ्या, इथलं वास्तव समजून घ्या. म्हणजे इंग्रजांनी क्लर्क बनवले, अजिबात नाही. यांच्या नादी लागू नका भाषण करणाऱ्या माणसांचे. किती लोक त्या काळामध्ये ग्रॅज्युएट झाले, अभ्यास करा, आता आहे सगळं नेटवर. 1 का 2% लोकांनीच इंग्रजांची नोकरी स्वीकारली, बाकी सगळ्यांनी त्यांच्या विरुद्ध उठाव केलाय. शिक्षण माणसाला जागृत करतो आणि आता आम्ही तेच होऊ देत नाही. आता आम्ही काय करतोय आहे तेच होत नाही. जा झालं तर उद्याचं भवितव्य आमचं धोक्यात आहे. निष्क्रिय समाज होईल मागे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. आजचा तरुण असा का आहे? आजचा शिकलेला मुलगा असं का? तो आत्महत्या का करतो? 10वीला कमी मार्क पडले म्हणजे आत्महत्या, 12ला कमी मार्क पडले म्हणजे आत्महत्या, नापास झालो म्हणजे आत्महत्या. अरे शिक्षक ओरडले म्हणून आत्महत्या. हे तर म्हणजे आपलं काय विचार करावा तेच प्रश्न पडतो. म्हणजे मला एसटीचा पास काढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून आत्महत्या. अशी मुलं का करत आहेत? कारण का शिक्षण व्यवस्था तशी आहे. अशी मुलं का करत आहेत? कारण समाज व्यवस्था तशी आहे. अशी मुलं का वागत आहेत? कारण अर्थव्यवस्था तशी आहे. पैशाला महत्व आहे. आज बघा तुम्ही लग्न जमवताना कसा मुलगा आहे, पॅकेज किती आहे हे पहिले बघतात. पॅकेज किती आहे मुलाचं, पगार किती, वार्षिक उत्पन्न किती, घर आहे का, बंगला आहे का. आज मुलांकडे लग्न जमवतात आमचे बघा तुम्ही निकष बदललेत. पॅकेज महत्वाचं आहे. कुटुंब व्यवस्था तशी आहे म्हणून समाज व्यवस्था अशी आहे. म्हणजे आजचा तरुण असा आहे, तो असा वर्तन करतोय, याचा अर्थ इथली शिक्षण व्यवस्था, इथली समाज व्यवस्था, इथली अर्थव्यवस्था, इथली कुटुंब व्यवस्था तशी आहे. 1-2 मुलांनी तसं घडवणं म्हणजे त्या मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांमध्ये दोष सांगता येईल. मोठ्या प्रमाणात सामाजिक पातळीवर बल्कमध्ये हे घडतंय, ह्याचा अर्थ काय? ह्याला व्यवस्था कारणीभूत आहे आणि तुम्ही आम्ही या गोष्टी घटक आहोत. म्हणून आम्ही ह्या सगळ्या संबंधी नकारात्मक बोलतोय. शिक्षण व्यवस्था बरी नाही, कुटुंब व्यवस्था बरी नाही, समाज व्यवस्था बरी नाही, अर्थव्यवस्था बरी नाही, राजकारण बरी नाही. अरे तू फक्त नकारात्मक बोलतोय. हा तुझी माझी समस्या आहे, समाजाची समस्या आहे, देशाचा समाज आहे. मग तुम्ही आम्ही करतो काय? काय केलं पाहिजे? फक्त नकारात्मक बोलतोय, त्यातला मी पण घटक आहे. तर तुम्ही आम्ही यावर चर्चा केली पाहिजे. सातत्याने समाजाला, या सरकारला, सरकारपुढे, समाजापुढे या संबंधी ठोस काही उपाय काढा म्हणून बोललं पाहिजे. या अनुषंगाने भाषणं झाली पाहिजेत. या अनुषंगाने समाज जागृती झाली पाहिजे. बाबा आडवाणी केलं होतं, एक गाव एक पानवठा. बाबा आडवाणी परवा त्यांची मी घेतली मुलाखत, तेव्हा त्याने फार छान एक विधान केलं. मला ते अजून फार म्हणजे माझ्या मनालाच लागलं की म्हणे माझ्या सामाजिक
किंवा सामाजिक पुरुषार्थावर माझा विश्वास आहे. समाजावर संघटित होतो आणि एखादी डिमांड करतो तेव्हा ती तडात जाऊ शकते. इतकी मोठ्या लोकसंख्येला एक संस्था काय करू शकत नाही, आधार देऊ शकत नाही. सरकार जागा झालं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. कारण कोणतीही संस्था आपण नफा बघणार, कारण त्यात व्यवसाय सुरू झाले. सामाजिक पुरुषार्थ आज नष्ट झालाय. आम्ही एकत्र येऊन काही गोष्टी करतच नाही. आम्ही राष्ट्रवादी आम्ही तयारी नाही. आम्ही आमच्याच एका चौकटीत राहण्याची, आम्ही काही गोष्टी पुढे बोलायची बी नाही. टापूरमध्ये काय बोलायचं नाही, चौकात काय बोलायचं नाही, चार चौकीकडे काय बोलायचं नाही. शांत सुरक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. सगळे असे करतायत आणि सगळे मग काय त्याचे काय होत आहेत, त्याचे शिकार होत आहेत. आम्ही बोललं पाहिजे. सरकारला पत्र पाठवली पाहिजे. मेल करा, पत्र पाठवा, कलेक्टरला पाठवा, आमदारला पाठवा, मंत्र्यांना पाठवा, राज्यपालांना पाठवा, राष्ट्रपतीला पाठवा. आता पाठवली पाहिजेत. मी पाठवलं, मी पाठवणार आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. हे सगळ्यांनी केली पाहिजे. सरकारने काही गोष्टी काढल्या ना, कोणत्या काढल्या? आता बरोबर राज्य सरकारने काढलं बघा, करिअर कट्टा, ऑनलाईन शिक्षण देतात. म्हणजे जे शिक्षण मुलांना अत्यावश्यक आहे, विविध कौशल्य असतील, लोकशाही असेल, राज्यघटना लोकांना शिकवणे आहे, करिअर कट्टा आलं ना आता, फार चांगले आहे ते. किंवा विद्यापीठ लेवलला उपाय योजना केलेली आहे, कौशल्य शिकवा. आता आमचा विषय मराठी आहे, मराठी कौशल्य शिकवा, मीडिया शिकवा, संवाद कौशल्य शिकवा, हिस्ट्रीला आलं, जागृतीला सगळं आलं. पण ते शिकवायचं कुणी? एमएला आलं, ह्युमन राईट्स, सायबर क्राईम आले विषय, पण शिकवायचे कुणी? तुम्ही शिकवायचे. मग तसं आम्हाला नॉलेज आहे का? त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमायचा नाही. ते जे तास आहेत ते घरीच धरायचे नाही. परिणाम काय झाला? चालढकलपणा. म्हणजे मी काहीतरी केल्यासारखं दाखवायचं. सरकार गंभीर नाही. राजकीय इच्छाशक्ती नसणे आणि राजकीय इच्छाशक्ती अशी निर्माण होत नाही. ते तुम्ही जन आंदोलन झाल्यानंतर राजकीय इच्छाशक्ती निर्माण होऊ शकते. जन आंदोलन म्हणजे तुम्ही आम्ही काढलं, कौशल्य काढलं ना, आम्ही करिअर कट्टा काढला ना, आम्ही ह्युमन राईट शिकवतो ना, आम्ही कायदा शिकवतो ना, आम्ही शिकवतो की, आम्ही कौशल्य शिकवतो. ऍडव्हान्स कोर्स काढले, आम्ही ऑनलाईन कोर्स काढलेले आहेत, हे शिकवतो की आम्ही. त्यासाठी माणसं नेमायची नाही. ते जे शिकवतो शिक्षक ते घरी धरायचं नाही, ते त्यांनी शिकवायचं. मग शक्य आहे का हे? एका मुलाला जर एका वर्गामध्ये 150 मुलं आहेत, पुढून बोलायचं, त्याला लावायचं आपल्याला क्रेडिट सिस्टीम मध्ये. शक्य आहे का हे? सगळ्या विषयासाठी एक मुलगा बोलला 10 मिनिटं, 5 मिनिटं बोलला तरी 7 किंवा 8 मुलं होती. एका टर्म शक्यच नाही हे. मग सगळा रोष पुन्हा येतो शिक्षकावर. शिक्षक बरोबर नाही, ते शिकवत नाही, आमकं झालं तमकं झालं. हे एकावर दोष देऊन जमणार नाही. शिक्षक मुदत संस्था चालक बरोबर नाही, आम्हाला मानप्रतिष्ठा मिळत नाही, चांगलं वागवत नाही, आमचं करिअर अडव्हान्समेंट स्कॅचचं बघत नाहीत, वेळेवर पगार देत नाहीत. आम्ही एकमेकांवर दोष देत चाललेलो आहोत. असं दोष देऊन जमणार नाही आम्हाला. आम्हाला एकत्र मिळून सगळ्यांनी काहीतरी करावं लागणार आहे. म्हणजे शिक्षकाचा पगार आज खुपतोय, अनेक लोकांना खुपतोय. तुम्हाला एवढे पगार काय करायचे? एक राजकारणी माणूस म्हणला की तुमच्या पगार कळल्यावर लोक तुम्हाला मारतील, आणि तुझं इन्कम कळल्यावर. आमचं तर उघड काय आहे, पगार आहे. तुझं काय, तुमचं काय? प्रत्येक राजकारणामागे ईडी लागलेला आहे का? हे बोललं पाहिजे. आम्ही मित्र झालेलो आहोत. माझी नोकरी मला सांभाळायची आहे, बस. बेधडक महाराष्ट्र यासाठीच आहे. जे खुपतंय मनाला ते देऊ तुम्हाला. हे खुपतंय कुठेतरी बोललं पाहिजे. मीडियाचा वापर आपण वेगळा केला पाहिजे. म्हणून हे जे आहे, सरकारला आपण सांगूया की हे जे तुम्ही शिकवताय याला माणसं नेमा, बेकार कमी होईल. आज म्हणजे आज जो कमी शिकलेला आहे त्याला जॉब आहे, पण जो उच्च शिक्षित झालाय त्याला जॉब नाहीये.
म्हणजे इतकी विचित्र अवस्था झालेली आहे. मी पूर्वी म्हणजे माझ्या वडिलांना घरातून नेलं होतं, चला तुम्हाला नोकरी लागली, अर्ज केला नाही, काय नाही, चला नोकरी करा. आज काय परिस्थिती आहे? ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आम्हाला शिक्षक संघटना आल्या, मग मी एक ह्यात काम करतोय, ते काय करतायत? शिक्षकांचं हित बघतायत. त्यांचं केंद्रावरती शिक्षण व्यवस्था नाहीये. शिक्षक तर कर्मचारी, त्यांची संघटना आहे. आमच्या संघटनेमधल्या माणसाला त्रास होता कामा नये, त्यासाठी आम्ही जागृत आहोत. चांगली गोष्ट आहे, ही महत्वाची आहे, प्रत्येक जण असं केलंच पाहिजे. परंतु त्यांची शिक्षण व्यवस्था ही केंद्रावरती नाहीये आणि त्या येऊ शकत नाही. समाजातून, तरुण वर्गातून उठाव झाला पाहिजे. शिक्षक काही करू शकणार नाहीत, शिक्षक कर्मचारी काही करू शकणार नाहीत, एक विचारवंत काही करू शकणार नाही. समाजातून उठाव झाला पाहिजे. देश स्वतंत्र होण्यासाठी समाजातून उठाव झाला का नाही? असा उठाव झाला तर होईल. तुमचं आमचं मग काय जबाबदारी आहे? हे लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत ही तुझी समस्या आहे. तुझ्या बेरोजगारी मागे, तुझ्या आजच्या या अवस्थेमागे इथली सगळी ही व्यवस्था, शिक्षण व्यवस्था कुचकामी जी झालेली आहे ती कारणीभूत आहे व त्याला ही गव्हर्नमेंट कारणीभूत आहे. आम्ही कळत नकळत जबाबदार आहोत, सगळे जबाबदार आहोत. आता आम्ही आमच्या चुका सुधारणार आहोत. एकमेकाला दोष देऊन फायदा होणार नाही. एकमेकांना दोष देऊन फायदा होणार नाही. आमची मानसिकता बदलली पाहिजे. एक संस्था अशी आहे की त्या संस्थेमधले कर्मचारी त्या संस्थेचे पदाधिकारी असतात. हो, मला ती संस्था फार आवडली. पण काय झालं? त्यात एवढे घोळ आहेत की विचारूच नका. मग चांगलं काय? मग शिक्षकांना कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य द्यावं का? हा प्रश्न पडतो की असे लोक वागतायत. मग तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरी समस्या, स्वातंत्र्य दिलं नाही तरी समस्या. ह्याचा अर्थ काय? सगळ्यांनी एक साथ बदलल्याशिवाय पर्याय नाही. सगळ्यांवर वेगळ्या अंगाने नैतिक सामाजिक अंकुश ठेवल्याशिवाय यातून पर्याय नाही. आता जे गव्हर्नमेंट शिक्षणाकडे खाजगीकरणाच्या अंगाने पाहतंय व संस्था चालक आश लावून बसलेत, धोक्याची घंटा आहे. त्यामुळे काय होतंय? ज्याच्याकडे पैसा आहे तोच शिकू शकतो, ज्याच्याकडे पैसा आहे तोच प्राध्यापक होऊ शकतो, तोच क्लर्क होऊ शकतो. म्हणजे शिकायचं पण पैशाने आणि नोकरी करायची पण पैशाने. जर पैसा मोठा झाला तर फार वाईट अवस्था येईल. हो, मानवी मूल्य रसातळाला जातील. हो, म्हणून तर समाज व्यवस्था पैसा केंद्रीय नाही तर समाज मूल्य केंद्रीय झाली पाहिजे. हम सब एक है, मी प्रथम भारतीय व शेवटी भारतीय आहे. ही भावना जर तुम्हाला आम्हाला टिकवायची असेल व आमचा भारत हा पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने न्यायचा असेल, म्हणजे चांगलं शिकायचं असेल तर परदेशात आणि चांगली नोकरी असेल तर परदेशात, हे कळत नकळत आम्ही देशाला कमी लेखतो आहोत. हे वास्तव पण आहे. त्यातनं बाहेर पडलं पाहिजे, आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. म्हणून हे तरुणांपर्यंत प्रश्न तुम्ही पोचवा. आपण ही चर्चा करू, सातत्याने चर्चा करूया. उद्याचा राजकारणी, उद्याचा आमदार, उद्याचा खासदार हा प्रश्न घेऊन गेला पाहिजे, या मानसिकतेतून गेला पाहिजे. तर आज पेरलेलं बी उद्या उगवू शकतं. एका रात्रीमधनं यातनं पर्याय निघणार नाही. म्हणजे न्याय आल्यावर बदल होईल. काय झाला बदल? काय बदलता नाही. जोपर्यंत समाजाला हा प्रश्न वाटत नाही, माझा प्रश्न आहे, समाज सुरक्षित नाही. आज विकास म्हणजे काय? बिल्डिंग, रस्ता, कारखाने नाही. समाज विकास म्हणजे काय? तर मी कुठेही निर्भीडपणे जाऊ शकलो पाहिजे. माझ्या मनात भीती राहता कामा नये. आता ती अंधारात फिरताना भीती वाटते लोकांना. तुमचे पैसे कोणी चोरू शकतो, तुम्हाला कोणी मारू शकतो, तुम्ही सुरक्षित नाही. घरात सुद्धा समाज किडल्याची लक्षणं आहेत. वेळेत जागे झालं पाहिजे. बाहेरचा मुलगा आत बसला पाहिजे. आज लोक म्हणतात ना, सरकार म्हणते की आम्ही जे मुलं शाळेबाहेर आहेत त्यांना आम्ही शाळेत आणणार. चांगली गोष्ट आहे. सरकारला माझा सलाम आहे. का फक्त 25% वर्ग मुलं आहेत, 50% मुलं नाही आहेत. ते 50% आम्ही करणार आहोत. मोठी गोष्ट आहे. तुम्ही ध्येय फार चांगला आहे. म्हणजे वर्गात बसले त्यांचं काय? बाहेरच्या वर्गात आणणार, सलामच आहे.
वर्गात बसले त्यांचं काय, आणि सगळ्या डिग्र्या घेऊन बाहेर पडले त्यांचं काय? त्यांचा प्रश्न सुटल्याशिवाय लोक वर्गात येणार नाहीत, वर्गात येणार नाहीत. अजून एक मानसिकता आहे, भारतीय मानसिकता आहे, हिरोची मानसिकता आहे. म्हणजे कशी, कोणतरी यावं आणि आमचं प्रश्न सोडवावेत, कोणतरी अवतार घ्यावा. आमच्याकडे अवतार संकल्पना असल्यामुळे ही आमची मानसिकता आहे. कोणतरी अवतार घेणं आणि काहीतरी काम करेल, त्यातनं बाहेर पडा. तुम्ही आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय, तुम्ही आम्ही हा प्रश्न राजकीय प्रश्न केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कोणाची अपेक्षा न धरता, कोणत्याही मोठ्या नेत्याची अपेक्षा न करता. असं वाटलं की बाबा, लोक म्हणायचे अमुक 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 झाला पंतप्रधान की प्रश्न सुटतील, तमुक तमुक झाला प्रश्न सुटतील. अहो नाही हो, भारत फार मोठा देश आहे, 135 कोटीचा देश आहे हा. तुम्ही आम्ही जागृत झाल्याशिवाय नाही. त्यामुळे अवतारवादातून बाहेर पडा आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्या व्यक्तिगत पातळीवर, व्यक्तिगत जीवनात आम्ही 4 चौघात तरी हा विषय काढला पाहिजे. किमान एक मेल, एक मेसेज गव्हर्नमेंटला पाठवलं पाहिजे. एवढं जर करू शकलो तर आजच्या शिक्षकांची पिळवणूक, आजच्या पालकांची पिळवणूक आणि विद्यार्थ्याची पिळवणूक, फसवणूक होणार नाही. कारण का, याच्यावर पुढचा समाज अवलंबून आहे. हे जर घडलं नाही तर फार मोठी संकट येऊ शकतं असं मला वाटतं. खरं म्हणजे इथं फार वेगवेगळे ह्यात काय आहेत, कांगोरे आहेत. फार वेगवेगळ्या अनुषंगाने आपण यांच्यावर बोलू शकतो. ह्या प्रश्नाला एका ठोस पर्याय निघू शकत नाही, मला मान्य आहे. म्हणून समाजाने आता मनावर घेणं गरजेचं आहे. मी सगळ्या समाज सुधारकांनी शाळा काढल्यात. कारण का, समाज बदलाचं त्यांना शाळा ही महत्वाची वाटत होती. आता आणि आमचे काही मित्र म्हणतात, अरे आपण एक शाळा काढू. कारण का, फार पैसे. हे म्हणतो, अरे बरोबर आहे. मला मोह पडला होता, अरे आपण कुठं शाळा काढूया, आणि काय काढूया, इंग्लिश मिडियम काढूया. काय ज्युनियर केजीला, सिनियर केजीला लाखो रुपये मिळतात. एक 8-10 हजाराला शिक्षका ठेवू, पैसे आपले. पण तुझ्या केला की अरे तुम्ही आम्ही ह्याला धंदा करतोय का, धंदा करतोय का? आज खाजगी ट्युशन शिकवणारे माणसं पट्टेदिश आहेत. 10वी-12वी तुम्ही फी बघा त्यांची. म्हणजे कॉलेज बी आमचं, क्लास बी आमचेच, आणि तुम्हाला 90% गॅरंटी. काय चाललंय इथं, काय चाललंय हे? म्हणजे ज्या शिक्षणाला जास्त पैसे देतात तिथं मुलं हजर आहेत. बी फार्मसी, इंजिनिअरिंग, MBA 2 लाख भरलेत, 3 लाख भरलेत, पोरगा हजर. किंवा खाजी क्लासला 1 लाख भरलेत, मुलगा हजर, सकाळी 6ला हजर. आणि शाळेत जिथं 3,000 फी भरली तिथं म्हणजे जी जास्त किमतीची वस्तू आहे तीच चांगली, जो जास्त किमतीचा कोर्स आहे, डिग्री आहे तीच चांगली, आणि जे फुकट मिळतंय, स्वस्तात मिळतंय ते म्हणजे शिल्लक. त्यातून बाहेर पडावं लागेल आपल्याला. व्यावसायिक शिक्षण व मूल्य शिक्षण दोन्हीही गरजेचं आहे. अन्यथा तो झालेला डॉक्टर माणसाला बरं करणार नाही, त्यांच्या खिशावर लक्ष ठेवून वागेल. आज बराच 90% डॉक्टर भिडवतात, असं होईल तसं होईल, ऑपरेशन करावं लागेल, अमुक करावं लागेल. तो इंजिनियर असेल, तो अमुक असेल, तो पैसे काढण्याचा प्रयत्न करणार. मूल्य शिक्षण देणं गरजेचं आहे. ते आपण ह्या सेवा देतो आहोत. आपण भारतीय आहोत, हे सगळे भारतीय आहेत. माझा आपण सगळे ग्राहक झालेलो आहोत. तुमचं आमचं मूल्य काय? ग्राहक. रोगी नाही, ग्राहक. शिक्षक नाही, तो ग्राहक. विद्यार्थी नाही, तो आमचा ग्राहक आहे. आणि ग्राहकाला फक्त लुबाडायचं असतं, फसवायचं असतं. त्यांनी जास्त खरेदी करायचं म्हणून त्याला मालक म्हणायचं. हे जर वेळेत आम्ही हे केलं नाही तर भारत महासत्ता होऊ शकत नाही. आपल्या प्रॉब्लेममध्येच आपण अडकून राहू. म्हणून सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे शिक्षणातून आहे, याचं भान इथल्या राजकारणाला आणून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे तुम्ही सगळं माझं ऐकून घेतलं, मला फार बरं वाटलं. माझी सगळ्यांना विनंती आहे, एक शिक्षक म्हणून, समाजातला एक घटक म्हणून, एक समाजाची काळजी करणारा, समाज बदलू पाहणारा माणूस म्हणून मला तुमच्याशी संवाद करावासा वाटला की बाबा नाही, आजचा तरुण जो आहे तो आता म्हणजे तो आता एक सर्वे झाला मुंबईला की अनेक शिक्षित मुलांवर दबाव आहे मेंटली. आपलं काय होईल, आपलं कसं होईल? उशिरा लग्न होण्याचे परिणाम वेगळे आहेत. किंवा नोकरी लागली पण पैसा नाहीये, मग त्याला गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे, आणि महिन्याला 5,000 मिळतात.
10,000 मिळतात, तो कसं घर चालवणार आपले मुलांचे स्वतःचे स्वप्न कसे पूर्ण करणार? आणि तो मुलगाही इकडं पैसे भरतो आहे, डिग्री कमवतो आहे, पण त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाहीये, त्याला जॉब मिळत नाहीये. ही जर अशी नकारात्मक होत असेल, शिकूनही समाधान वाटत नसेल आणि शिक्षण घेऊनही समाधान वाटत नसेल, तर हा जो दुखवलेला समाज आहे तो उद्याचे प्रश्न निर्माण करेल. आणि हा वर्ग मोठा आहे, तर हा भारताचा प्रश्न होऊ शकेल, समस्या होऊ शकेल. बाहेरची समस्या सोडवणं सोपं, पण घरातल्या समस्या सोडवणं अवघड. म्हणून जेवढे लोक गुन्हेगारीकडे गेले, जेवढे लोक अतिरेकी झाले, त्यांच्यावर कसं शिक्षण झाले ते पहा. मग तुम्हाला माझ्या म्हणण्याचं महत्व कळेल. हा तरुण वर्ग भडकू नये. तो आता दादाच्या साहेबाच्या मागे लागलाय. हा जास्त मागे लागला तर त्याचा वापर होणार. म्हणजे 7,000 भरतीला सुद्धा मी पाहतोय आता. नुसते भरती अकॅडमी काढली की अकॅडमीला 4,000 5,000 पोरं, आणि पोरं कॉलेजमध्ये नाहीत. त्यामुळे तू आता परीक्षा फॉर्म भर, नाही असं अकॅडमी आहे, त्याला परीक्षा फॉर्म भरायचं वाटत नाही. अनेक मुलं पास झाले 12वी, पण ते आपलं गुणपत्र घेऊन द्यायला तयार नाही, दाखला घेऊन द्यायला तयार नाही, बेफिकिरी. कारण का परिणाम चांगला नाही. परिणाम चांगला असेल तर लोक शिक्षणाकडे पुन्हा वळतील आणि त्यांना आपण मूल्य शिक्षण देऊ आणि व्यावसायिक शिक्षण देऊ असं मला वाटतं. पुन्हा तुम्हा सर्वांचे, अरुण वाळूंज यांचे सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.